नमस्कार, ऐकून महाराष्ट्रामध्ये आपले स्वागत आहे। आंबेडकर नगरातील कमान तोडण्यासाठी काल महानगरपालिकेचे पथक आले होते, मात्र याला 15 ऑगस्टपर्यंत आम्ही तोडू देणार नाही असा हट्ट धरत महेंद्र सोनवणे यांनी पुढाकार घेतला। आंबेडकर नगरातील कमान तोडण्यापूर्वीच कामाचा शुभारंभ करण्यात आला। महेंद्र सोनवणे यांच्या विकास कामाचा धडाका आज पुन्हा दिसला आहे। यावेळी कमान तोडण्यापूर्वी आम्ही नवीन कमान उभा करू, नंतरच ती पाडा असं यावेळी त्यांनी म्हटले होते आणि त्याचा आज दुसऱ्या दिवशी शुभारंभ करण्यात आला। यावेळी पॅन्थर नेते लक्ष्मण भोतकर यांच्यासह मोठ्या प्रमाणात नागरिकांची उपस्थिती होती। सर्वांना सप्रेमजयंती काल झालेल्या डॉक्टर आंबेडकर नगर वसाहतीमध्ये जे संपूर्ण अतिक्रमणग्रस्त लोक आहेत, यामध्ये बऱ्याच लोकांचे काही घरं, शॉपिंग, राहते घर महानगरपालिकेच्या अतिक्रमणामध्ये गेलेले आहेत। त्याचप्रमाणे ज्यांचे 18 शहीद झाले, 18 व्यक्ती शहीद झाल्या, त्या नामांतराच्या बाबतीत आमची नामांतर म्हणून की पूर्ण मराठवाड्यामध्ये जे आगमन कोसळला होता, त्या आगमनामध्ये बरेच दलित बहुजन समाजावर अन्याय अत्याचार झाला, त्या संदर्भामध्ये प्रत्येक वसाहतीमध्ये महानगरपालिकेने यापूर्वी जो आंबेडकर गेट नामांतराच्या प्रतिकृती, नामांतर विद्यापीठ गेटची जी प्रतिकृती आहे ती या वसाहतीमध्ये बसवली होती, ती आज महापालिका या अतिक्रमणामध्ये काढून टाकण्यात येत आहे। परंतु तत्पूर्वी माननीय मनपा आयुक्त श्रीकांत जितकार साहेब यांनी सांगितले की आम्ही ती अगोदर बनवू, त्यानंतरच ही काढू, असं आम्ही आग्रह धरल्याने सन्माननीय आयुक्त साहेब यांनी काल आम्हाला आश्वासित केले व आजच या ठिकाणी माजी नगरसेविका भारतीताई सोनवणे, महेंद्र सोनवणे, भुतकर साहेब, अन्य जे काही वसाहतीमधले लोक आहेत यांच्या साक्षीने या ठिकाणी नवीन नामांतर गेटचं ते भूमिपूजन या ठिकाणी नुकतंच झाले। ज्या अगोदर कॉर्पोरेशनने ठरवलं होतं, परंतु आता आम्ही मुकुंदवाडीला जे प्रकरण घडलं तसं घडता कामा नये म्हणून ही आमची दलितांची अस्मिता आहे, बहुजनांची अस्मिता आहे। नामांतरासाठी आमच्या कित्येक लोकांचे रक्त सांडले, आया बहिणींची इज्जत तुटली, घरं गेली, ही आमची अस्मिता आहे। म्हणून आमची ती प्रतिकृती अगोदर बनवून द्यावी व त्यानंतर या प्रतिकृतीला तुम्ही डॅमोलिशन करावं असं आम्ही ठरवलं। त्यामुळं आज मनपा आयुक्त साहेबांनी लगेच आम्हाला नगरसेवक आणि इथल्या कार्यकर्त्यांशी चर्चा करून त्यांनी बबन कॉन्ट्रॅक्टर यांना ते कॉन्ट्रॅक्ट देऊन लगेचच त्याचं भूमिपूजन झालं आणि आता आम्हाला अत्यंत आनंद होत आहे की ती प्रतिकृती तयार झाल्याशिवाय आम्ही या प्रतिकृतीला आम्ही हात लावू देणार नाही असं आम्हाला वाटतंय। धन्यवाद। जे काही अतिक्रमण सुरू आहे, खरं म्हणजे पावसाळ्याच्या काळामध्ये लोकांना बेघर करणं म्हणजे हे चुकीचं आहे। आदेश जरी बाबासाहेबांना लिहिलेल्या कायद्याचा असेल, कोर्टाचा असेल, तरी देखील कायदा काय म्हणतो की पावसाळ्याच्या काळामध्ये बेघर लोकांना करू नका, हे घरं पाडणं हे अत्यंत चुकीचं आहे। आणि जे घरं पाडल्या गेली, मग ते आंबेडकर नगर असेल, मुकुंदवाडी असेल, ज्या काही स्लम झोपडपट्ट्या ज्या डिक्लेअर झाल्या रमाई योजनेमधून त्यांना घरकुल बांधून देण्यात यावं असं या ठिकाणी माझं वैयक्तिक भारतीय दलित पॅन्थरच्या वतीनं मागणी आहे की जे लोक आता तुम्ही बेघर केलेत हरकत नाही, परंतु त्यांना रमाई योजनेतून घरकुल द्या अशी आमची मागणी आहे। तसंच या ठिकाणी युवा नेते महेंद्र सोनवणे यांना निर्णय घेऊन हे काही नामांतराची पूर्ती आहे, हे जे काही विद्यापीठ गेट आहे हे गेट पाडण्यापेक्षा हे तात्काळ अगोदर चालू करा, या कामाला सुरुवात करा, नंतरच याला हात लावा असा त्यांना इशारा दिला। म्हणून एकतरी नेता या ठिकाणी जन्माला आला, काही हरकत नाही बाबा आंबेडकर नगर मध्ये। आता या ठिकाणी अनेक नेते आले, काही गरज नसताना आले, अरे तुम्ही नॅशनल लेवलचे पुढारी आहेत तर तुम्ही तिकडे देशभर काम करा, आमच्याकडे काड्या करण्याचा प्रयत्न करू नका।
आणि आमच्या वसाहतीमध्ये तुम्ही जर दखल दिली तर हे लोक तुम्हाला जोड्यानं मारल्याशिवाय राहणार नाही, कारण आमचे घरं पडलेले आहेत, आमचा जीव या ठिकाणी तळमळत आहे. आणि म्हणूनच माझी विनंती आहे की या ठिकाणी रमाई योजनेतून घरकुल देण्यात यावं आणि त्या ठिकाणी जे काही नासधूस झालेली ती नुकसान भरपाई महानगरपालिकेनं देण्यात यावी, अशी भारतीय दलित पॅंथर आणि आपल्या सर्वांच्या वतीने मी मागणी करतो. धन्यवाद. जय भीम. म्हणजे काल आंबेडकर नगरमध्ये अतिक्रमण हटवून मोहीम राबवण्यात आली. त्यामध्ये विद्यापीठाच्या प्रतिकृतीचा समावेश आणि तुम्ही आज त्याचं भूमिपूजन पण केलं, काय सांगा? छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यामध्ये गेल्या 10 दिवसापासून अतिक्रमणची मोहीम महानगरपालिकेने चालू केलेली आहे आणि काल आंबेडकर नगरला 30 मीटर उजव्या बाजूनं आणि 30 मीटर डाव्या बाजूनं म्हणजे 100 फूट तिकडनं आणि 100 फूट इकडनं अशी अतिक्रमण काढण्याचं काम चालू. हे अतिक्रमण 9 वर्षापूर्वी देखील हर्सुल टी पॉईंट पासून तर सिडको बस स्टँड पर्यंत 30 मीटर राईट साईडनं आणि 30 मीटर लेफ्ट साईडनं काढण्याचं काम सुरू झालं होतं. परंतु पालकमंत्री रामदास कदम असताना त्या ठिकाणी लक्ष्मणजी भुतकर असतील, सुरेश सोनटके असतील, कत्रुजी सोरोडे असतील, स्थानिक सगळे कार्यकर्ते असतील, आम्ही सर्व पालकमंत्री रामदास कदम शिवसेनेचे नेते यांची भेट घेतली आणि त्यांनी या ठिकाणी पाहणी केली आणि आंबेडकर चौकापासून तर फुले नगरच्या ह्या कॉर्नरपर्यंत 9 वर्षापूर्वी मार्किंग होऊन देखील हे घर या ठिकाणी पडू दिलं नाही. त्या ठिकाणी मग अतुल सावे सोबत होते, रामदासजी आठवले सोबत होते, स्वर्गवासी सुरेश शिंगणे सोबत होते, कत्रू सोरणे सोबत होते, हे सगळे मंडळी सोबत होते आणि 9 वर्षे हे अतिक्रमण वाचलं. परंतु शहरात आपण अतिक्रमणचं जर या ठिकाणी बघितलं तर अतिक्रमण या ठिकाणी पूर्ण शहरात काढणं चालू असल्यामुळे या भागामध्ये देखील अतिक्रमण काढण्यात आलेलं आहे. परंतु आयुक्ताला या ठिकाणी काल आम्ही सांगितलं की साहेब, गौतम नगरमध्ये काही लोकांचं समता नगरमधून 45 वर्षे पुनर्वसन झालेलं आहे. या लोकांचे देखील आपल्याला पुनर्वसन दुबारा या ठिकाणी करावं लागेल. इंदिरा आवास योजनेमध्ये 2005-06च्या दरम्यान नगरसेवक कत्रू सोरणे असतील, इंदिरा आवास योजनेमध्ये या ठिकाणी समोरच्या काही लोकांना घरं मिळालेली आहे. त्यानंतर नगरसेविका भारती सोरणे यांच्या काळामध्ये रमाई आवास योजनेमध्ये काही लोकांना घरं मिळाली आहेत. ते लोकांचे घरं देखील या ठिकाणी पाडण्यात आलेले आहे. अशा लोकांचं पुनर्वसन आपल्याला करावं लागेल. या ठिकाणी विद्यापीठ गेट ह्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाने आहे. ही आंबेडकर नगरची शान आहे, या समाजाची भावना आहे. ही देखील कमान या ठिकाणी तुटणार आहे. गौतम नगरच्या बुद्धविहाराची कमान तुटणार आहे, फुले नगरची तुटणार आहे. म्हणून या आमच्या समाजाच्या भावना या ठिकाणी दुखावल्या जाणार आहेत. म्हणून साहेब, तुम्हाला विनंती आहे की अगोदर आपण या ठिकाणी हे काम दुसरी कमान बांधून चालू करावं आणि नंतरच या कमानीला हात लावा. मी ताबडतोब आयुक्ताकडून या ठिकाणी आश्वासन घेतलं आणि ठेकेदार बबन हिरवाळे यांना ताबडतोब फोन लावला आणि कमिशनर साहेबांनी सांगितलं की कलम 67(3) मध्ये जो की महापालिका आयुक्ताचा अधिकार असतो की बिगर टेंडर करण्याची गरज नाही, डायरेक्ट काम चालू करण्याचा अधिकार आयुक्त साहेबांनी या ठिकाणी दिला. सर्व पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या हाताने गवळे असतील, साळवे असतील, भुतकर मामा असतील, सोनटके असतील, अमोल पवार असतील, हिरसणे असतील, अमोल वाघ असेल, रवी वाघ असेल, या सगळ्या मंडळीच्या स्थानिक नेत्याच्या हाताने या ठिकाणी या कमानीचं भूमिपूजन केलेलं आहे. कामाला देखील सुरुवात झालेली आहे. ही कमान जशी वर येईल या 15 दिवसामध्ये आणि अंतिम ज्यावेळेस अतिक्रमण होईल त्यावेळेस या कमानी आम्ही आमच्या काढण्यात येणार आहे. आणि या ठिकाणी जे लोक काही बेघर झालेले आहे यांची देखील यादी आम्ही या ठिकाणी बोलवलेली आहे. आणि इथं कोणी राजकारण करत आहे, लोकांचे घरं पडलेले आहे, याच्यावर राजकारण न करता लोकांनी यांना काय मिळता येईल, काय मिळून देता येईल याच्यावर या ठिकाणी प्रयत्न केले आहे. पालकमंत्री संजयजी शिरसाट यांना देखील या ठिकाणी चर्चा केलेली आहे. अतुल सावे साहेबांसोबत या ठिकाणी बीजेपीचे काही कार्यकर्ते सुद्धा या ठिकाणी निवेदन देऊन भेटलेले आहेत. बुद्धविहाराच्या या सभागृहात उद्घाटन त्यांनी देखील आश्वासन दिलेलं आहे की समोरचे जे लोक पडलेले घरं पडलेले आहेत त्यांच्यावर अन्याय होणार नाही, त्यांचं देखील या ठिकाणी पुनर्वसन करण्याचं काम आपण या ठिकाणी करणार आहोत असं देखील त्यांनी या ठिकाणी आश्वासन दिलेलं आहे. एक असा आरोप होतो का धनदांडग्यांचे अतिक्रमण तसे ठेवून झोपडपट्ट्यांना टार्गेट केलं, या आरोपाची किती तथ्य? नाही, आता धनदांडग्याचा काही विषयच नाही. आता जर धनदांडगे जर म्हणले तर या शहराचे महापौर होते नंदकुमार घोडिले, त्यांचं देखील अतिक्रमण काढलेलं आहे.
आणि या ठिकाणी जालना रोडचं अतिक्रमण काढणार आहे, दिल्ली गेटचं काढलंय, आरसोटी पॉईंटचं काढलंय, कांचनवाडीचं काढलंय, बडेगावचं काढलंय, असं कुठे होणार नाही. आणि असं जर महानगरपालिकेनं जर केलं तर महानगरपालिकाचे ऑफिस या ठिकाणी लोक जाऊन गच्च भरून त्यांना कामकाज बंद करतील, काम करून देणार नाही असा मतभेद करून जर गोरगरिबाचे घरं पाडत असतील आणि मोठमोठ्या राजकीय पुढाऱ्यांचे हॉटेल असतील, मोठमोठ्याले शॉपिंग सेंटर असतील, ते जर पाडणार नाही तर हा एक अन्याय होईल. आणि हा अन्याय आंबेडकरी समाज असेल, कोणताही समाज असेल, कोणत्याही पक्षाचा कार्यकर्ता नेता असेल, हा अन्याय सहन करणार नाही. महापालिकावर मोठं आंदोलन उभं राहील आणि महापालिकाला टाळा लावून काम बंद करण्यात येईल इतकं मोठं आंदोलन. असं जर मतभेद महानगरपालिकेनं केला आणि तोंड पाहून जर अतिक्रमण थांबवलं तर या ठिकाणी मोठं आंदोलन या शहरामध्ये उभं राहील. या निमित्ताने आंबेडकर वासियांना काय आव्हान? आंबेडकर नगर वासियांना हेच आव्हान आहे की शहरातलं अतिक्रमण काढणं चालू आहे. आपलं घरातलं जे काय सामान आहे, महत्वाचं सामान, ते काही पडणार नाही, खराब होणार नाही, तुटफूट होणार नाही याची काळजी आंबेडकर नगरच्या नागरिकांनी घ्यावं. नगरसेवक भारतीय सोनवणे, महेंद्र सोनवणे असतील, सुरेश सोनटके, लक्ष्मणदादा भुतकर असतील, कपिल सोनवणे असतील, सुरेश इंगळे असतील, या सर्व मंडळीच्या माध्यमातून 9 वर्ष अतिक्रमण या ठिकाणी सगळ्यांचं वाचलेलं आहे. सगळ्यांना जितका होईल न्याय देण्याचा प्रयत्न या ठिकाणी केलेला आहे. परंतु शहरामध्येच हातोडा पडल्यामुळे आंबेडकर नगरमध्ये देखील हातोडा पडलेला आहे. म्हणून सगळ्यांनी या ठिकाणी त्याच्यातून सावरण्याची शक्ती त्यांना मिळो, आपली आपली व्यवस्था करण्याची देखील त्यांना तथागत भगवान बुद्ध सद्बुद्धी देऊ आणि आपलं सामान कसं वाचन याच्याकडे आपण या आंबेडकर नगरच्या नागरिकांनी लक्ष द्यायचं.